नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना. मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. झालेली आहे सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात. काल रात्रीनं झोपायला खूप उशीर झाला, सकाळी उठायला उशीर झाला, त्यामुळे मला आता हॉस्पिटलला जायला पण उशीर झाला. सकाळचे ना 9 वाजून गेलेत आणि माझी ड्युटी असते 8ची. कधीतरी खरं मला उशिराच जावं लागतं, म्हणजे जर आमची ओपीडी असेल ना तर मला उशिरा जावं लागतं, कारण संध्याकाळी लेटपर्यंत थांबायचं असतं. आज नेमकी आमची ओपीडी आहे, तर मग उशिराच झाले, त्यामुळे मला आता जिमला जाता येणार नाही. चला निघूया आपण. काय झालं, काय मागते नीतू? सारखं सारखं काय लावा केक खायचे नीतू? अजिबात नाही मिळणार. रोज रोज नुसतं खायचं ते. चिमटा घेतला काय नित्याने? थांब, बघू काय तिला, बघू काय तिच्याकडे. घरी येऊन मी फ्रेश झाले. मला ना घरातली कामं आवरायची, झाडून घेतले. मला आता फरशी पुसायची होती. निखिल बाहेर चाललंय की नीतू लगेच त्यांच्या मागे लागले. आता त्यासाठी मला पण तिच्यासोबत बाहेर जावं लागेल. कसलं असतं किंडर जॉय? आम्हाला नाही माहिती काय असतं किंडर जॉय. तुला कोणी सांगितलं किंडर जॉय? आबल मग इथे बघितलं ना, मग नाही खायचं. कुठे उभं राहणार? अजिबात नाही, मागे बसायचं. इकडे कुठं? नीतू अगं आजी रागवते लावा केक खायला. चला मागाय नको. लावा केक चांगला नसतोय. कुठं मिळतो लावा केक? लावा केक कुठं मिळतो? रोज लावा केक खाल्ला ना नीतू तर बाबाचे पैसे संपून जातील सगळे. हा, पण लॉकच्या नावाखाली रोज खाते लावा केक. मी खाऊन येते, जावा जावा तुम्ही, मी खाऊन येते. आज नीतू बरोबर मी पण घेतलेला आहे माझ्यासाठी लावा केक. चला आता घरी नीतू. ज्वारी आणले तुझ्यासाठी. नीतूने काय ठरवले आज? नुसतं हट्टच करायचं का? फिरून जाऊन घरी आलोय. झाडून घेतलं होतं मगाशी मी. 2 खोल्यातली फरशी पुसले. आता 2 खोल्यातलं आवरायचंय मला, आणि नंतर मग तिथे झाडू मारायचा, फरशी पुसायची. आणि आज नीतूचं वेगळंच काहीतरी चालू आहे. सर्व रूम मधली फरशी आत्ताच पुसून झालेली आहे. रात्रीचे 9:15 वाजलेत. आता मी स्वयंपाकघरात आले. स्वयंपाकाची तयारी करूया. आत्याने भाजी बनवले. नोकरी करणाऱ्या स्त्रीच्या ना कोणत्याही कामाला कोणतीच वेळ नसते. जेव्हा वेळ भेटेल ना तेव्हा घरातली कामं, आपली जी उरलेली कामं आहेत ना ती करत राहायची. आत्याने भाजी बनवली. बघूया आपण काय बनवले ती. मटकी बनवलेली दिसते. घरी ना ही पिठाची गिरण आहे छोटी, आणि या पिठाच्या गिरणीत दळलेलं पीठच आम्ही वापरतो. बऱ्याच लोकांना ना अशी छोटी पिठाच्या गिरणीतलं दळण आवडत नाही. ते म्हणतात की पीठ चांगलं येत नाही, पण आम्हाला तर कधी काही प्रॉब्लेम वाटला नाही. आमचं तर पीठ व्यवस्थित येतं. गहू, ज्वारी, बाजरी, त्यानंतर हरभऱ्याची डाळ, सगळे पीठ आम्ही याच्यावरच दळतो. नाचणी किंवा हुलग्याचं पीठ सुद्धा याच्यावर दळता येते. त्यानंतर आपलं इडलीचं जे पीठ असतं ते देखील आपण याच्यावर दळू शकतो. काय करायचं आहे तुला?
असं हे काय असतं? होय, बर बर, आणूया आपण. आम्ही पण नाही केलं ते कधी. बघा कसं करायचंय नी तुला. हा, जेवण झालं, घरातली कामं आवरली, किचन आवरलंय, भांडी आवरले. आता निखिलला पाणी लिहून देते. नीतूचे बाबा दार लावून बसलेत. राधे चल माझ्या गावाला जाऊ, सारे गोकुळ फिरून पाहू. सारे गोकुळ फिर गोकुळ माझं गाव, सारे गावात माझं नाव. नीतू आणि तिची आजी ना गाणी म्हणतायत, तोपर्यंत मी ना माझं व्हिडिओ एडिटिंगचं काम करून घेते. नीतूच्या बाबांचं पण काम सुरू आहे. त्यांचं उद्या ऑफिसमध्ये रिपोर्टिंग असणार आहे, त्यामुळे ते आज रात्रभर काम करणार आहेत. म्हणा की म्हणा की. विठ्ठला नाम संजीविनऊनी, विठ्ठला नाम संजीविनऊनी, ही चोरी करणार नाही जनी, ही चोरी करणार नाही जनी, ही चोरी करणार नाही जनी. जमते की, छान छान मस्त. ही माझी राधा आहे ना, ही माझी राधा खूप हुशार झाली. काय काय झालं? नवीन ब्लँकेट आणलंय? कसं आहे का नवीन ब्लँकेट? छान आहे. दाखव मला पण. कुठे नीतू? नीतूच्या ब्लँकेटवर काय आहे? स्टार. कोण बघते हळूच? कोण बघते? कुठे गायब झाली नीतू? जादू सापडली. चला बास करा. नीतूच्या डोळ्यात झोप बघा ना, ती दिवसभर झोपलेली नाहीये आणि आता रात्रीचे 12 वाजत आले तरी पण झोपत नाही कोणीतरी. चला झोपायला या. तर असा होता आमचा आजचा व्लॉग. नीतूने ना बाहेर जाऊन हट्ट केला, घरात येऊन पण थोडा हट्ट केला आणि थोडीशी रडली पण, त्यानंतर थोडीशी खेळली पण. असंच हसणं, रडणं, खेळणं, हट्ट करणं, दिवसभर तिचं काही ना काहीतरी चालू असते. होय ना नीतू? तिकडे बघ. आणि असं कधीतरी लाडात येणं हे पण चालू असते बाळाचं. ड्रामा करणं. आणि आता मी ना नीतूला झोपवणार आहे छान असं अंगाई गीत म्हणून.
तर आता मी या व्हिडिओचं करते एंडिंग. बाय, गुड नाईट सर्वांना. उद्या पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये. जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा आणि स्वतःची काळजी घ्या. आनंदी राहा. खूप खूप काम करा आणि एन्जॉय करा. बाय.